मेहकरमधील प्रशासकीय इमारतीला भेगा पडलेल्या आहेत। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाला त्यामुळे धोका आहे। 12 कोटी रुपये खर्च करून ही अशी निकृष्ट दर्जाची इमारत बांधल्याचा आरोप आता होतोय। प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे आपल्याला या संदर्भात आणखी तपशील देत आहेत, बघूया। महाराष्ट्रातील निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा हा उत्तम नमुना असेल असं म्हणायला हरकत नाही। मी या इमारतीजवळ आहे आणि आस्थापना विभागाच्या या भिंतीवर गेलेले हे जे तडे आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो। हे तडे फक्त या भिंतीवर नाही आहे, तर या इमारतीच्या प्रत्येक भिंतीवर दर 5 फुटाला अशा पद्धतीने तडे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या कार्यालयाच्या आतील देखील परिस्थिती आपण पाहतोय। या ठिकाणी पहा, इतक्या मोठ्या प्रमाणात या इमारतीला गेलेले हे तडे जे आहेत बरंच काही बोलून जातात। या इमारतीच्या बांधकामामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार झाल्याचं पाहायला मिळतं आणि अशा तडे गेलेल्या इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जीव धोक्यात घालून काम करावं लागतंय। दुसऱ्या बाजूला देखील आपण या ठिकाणी पाहिलं तर ह्या इमारतीवर ह्या संपूर्ण ठिकाणी तुम्हाला मोठमोठ्या भेगा पडल्याचं पाहायला मिळेल। एकंदरीतच बांधकाम करताना कशा पद्धतीने ही इमारत बांधली गेली असावी याचा अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो। कुंपणच शेत खात आहे की काय असा एक गंभीर प्रकार बुलढाण्याच्या या मेकरच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे दोषी अधिकारी त्याचबरोबर कंत्राटदारावर आता प्रशासकीय वरिष्ठ यंत्रणा काय कारवाई करतात ते देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।